बातमी येते पुण्यातून। पुण्यात ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण करण्यासाठी एका महिलेला बळजबरीने घरात डांबून ठेवण्याचा आणि सामूहिक बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही देण्यात आली आहे। या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात सकल हिंदू समाजाने आंदोलन छेडले असून कठोर कारवाईची मागणी केली आहे। ही घटना पुणे शहराच्या सुरक्षिततेसाठी मोठा धक्का आहे। आज या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी आपण सर्वांनी लक्ष केंद्रित करून अभ्यास केला पाहिजे। बांधवांनो, आज 70-75 वर्ष देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा यांची अन्यायी अत्याचारी वृत्ती अजून वाढत चाललेली आहे। बांधवांनो, अजून सुद्धा धर्मांतरण चालू आहे। बांधवांनो, देश स्वतंत्र झाला त्यावेळेला 1 कोटीच्या आसपास असणारे आज 15-20 कोटीच्या पुढे लोकसंख्या गेलेली आहे। बांधवांनो, याचा विचार करा। एक धर्मांतर म्हणजे आपला देव नदीत टाकणं, उकरण्यात सोडणं, गटारात सोडण्याचा प्रयत्न हे ख्रिस्ती लोक करतात आणि आपला हिंदू धर्म नष्ट करण्यासाठी एक समाजद्रोही, देवद्रोही, त्याचबरोबर देशद्रोही आणि धर्मद्रोही बनवतात। बांधवांनो, आणि आज सुद्धा या माता भगिनींच्यावर बंदुकीचा धाक दाखवून अन्याय अत्याचार करणारी वृत्ती अशी जर वाढत चालली तर आपल्या देशाचा स्वाभिमान, आपल्या हिंदू धर्माची संस्कृती काय अवस्था आहे याचा डोळे उघडून विचार केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे। जिजाऊ साहेबांचा विजय असो। आज मी इथे ह्या आंदोलनामध्ये सहभागी झाले ह्याचं एकच कारण की जे धर्मासाठी जे चुकीचं वागणूक किंवा जे आता हे जे दैत्य फिरतात धर्माच्या नावाखाली, की ज्या महिलांचं संरक्षण करण्याच्या हेतूने त्यांना धर्मांतर करा, आमच्या धर्मामध्ये या आणि नंतर त्यांच्या हव्यासापोटी त्यांचं असं शोषण करतायत, ह्याच्या निषेधार्थ आम्ही आज इकडे सगळ्या जमलो आहोत। माझं सर्व भगिनींना, सर्व महिलांना एकच सांगणं आहे की ह्या अशा नाहक गोष्टींसाठी बळी पडू नका। हे 2-3 दिवसाच्या गोष्टी असतात, त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आयुष्याची पूर्ण वाट लावून घेता। तुम्ही तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील तुम्ही कायद्याने ते सॉल्व्ह करायला बघा, कारण की ह्या महिलेचं जे बॅकग्राऊंड आहे त्याच्यावरून आपल्याला कळतं की त्या माणसाने हिचा जो मिसयूज केला, हिच्या ज्या परिस्थितीचा मिसयूज केला, हे अतिशय चुकीचं आहे। कलवड येथे पास्टर संतोष गायकवाड आणि त्याचा सहकारी लांडगे यांनी महिलांची फसवणूक केली, त्यांच्यावर अत्याचार केले। या गोष्टीबद्दल निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाने आज धानोरीमध्ये आंदोलन केलं होतं। ख्रिश्चन लोक धर्मांतर करण्यासाठी, लोकांची फसवणूक करण्यासाठी कुठल्याही थराला जातात आणि कुठलाही मार्ग अवलंबतात। ही गोष्ट या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या समोर आलेली आहे। या संदर्भात धर्मांतर विरोधी कायदा लवकरात लवकर या राज्यामध्ये अंमलबजावणी त्याची व्हावी असा प्रयत्न सरकारने करणं अत्यंत गरजेचं आहे। आणि ख्रिश्चन लोकांना मी सांगू इच्छितो की तुमची जी जातीवादी भूमिका आहे, तुम्ही स्वतःचा धर्म वाढवण्यासाठी हिंदू धर्माचं खच्चीकरण करण्याची जी भूमिका बाळगता, त्याच्यामुळे जर धार्मिक तेढ निर्माण झाली आणि हिंदू जर उठला तर मग तुमचे चर्चच्या जागेवर राहणार नाहीत। म्हणून तुम्ही या ठिकाणी सावध राहा आणि तुमच्या ज्या आजपर्यंत गडबडी आहेत त्या थांबवा, अशी सकल हिंदू समाजाच्या वतीने आपल्याला मी आवाहन करतो।